कृष्णा कोयना संगम तीरावरती वसलेलं मलकापूर शहर पश्चिम महाराष्ट्रामधील औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिक दृष्ट्या एक महत्त्वाचे शहर आहे. शहराच्या मध्यभागातूनच गेलेला राष्ट्रीय महामार्ग यामुळे या शहराला महाराष्ट्राच्या नव्हे तर पूर्ण देशाच्या नकाशावरती एक वेगळं स्थान प्राप्त झाले आहे. आणि हेच स्थान मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणारी आपली सर्वांची मलकापूर नगर परिषद. आपल्या मलकापूर नगर परिषदेच्या माध्यमातून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच विविध योजना, नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये अग्रस्थानी आहे ती म्हणजे मलकापूर शहराची 24/7 नळ पाणी पुरवठा योजना. 24/7 पाणी पुरवठा योजना सन 2008 साली कार्यान्वित झाली असून सदर पाणी पुरवठा योजना ही महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण देशातील पहिली 24/7 पाणी पुरवठा योजना आहे. या पाणी पुरवठा योजनेसाठी शहरापासून 1.5 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कोयना नदीमधून पाणी उपसा केला जातो. सदर पाण्याचे जलशुद्धीकरण करून पाणी पुरवठा केला जातो. आपल्या मलकापूर शहरामध्ये एकूण 8,558 नळ कनेक्शन देण्यात आलेले असून सर्व नळ कनेक्शनना अल्ट्रासोनिक मीटर्स बसविण्यात आलेले असून 100% पाणीपट्टी वसुली केली जाते. सन 2054 ची संभाव्य लोकसंख्या, शहराच्या वाढीव भागासाठी लागणारा पाणी पुरवठा इत्यादी बाबींच्या आवश्यकतेनुसार अमृत 2.0 योजनेअंतर्गत 24/7 पाणी पुरवठा योजना बळकटीकरण करणे काम प्रगतीपथावर आहे. मलकापूर नगर परिषदेमार्फत स्वच्छ भारत अभियान, घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत दैनंदिन रस्ते सफाई व गटार सफाई करण्यात येते. रस्ते व गटार सफाई केल्यानंतरचा कचरा संकलन करून लँडफिलमध्ये प्रक्रियेकरता घेऊन जातात. नगर परिषदेच्या एकूण 16 घंटा गाड्यांद्वारे प्रतिदिन कचऱ्याचे ओला, सुका, घरगुती, घातक व सॅनिटरी अशा 4 प्रकारे वर्गीकरण करूनच घंटा गाडीमध्ये संकलन करण्यात येते. संकलित केलेला कचरा प्रक्रिया करण्यासाठी नगर परिषदेने लक्ष्मीनगर व आगाशिवनगर या ठिकाणी 2 प्रकल्प कार्यान्वित केले असून ओल्या कचऱ्याकरिता 5 टन प्रतिदिन क्षमतेचा रोटरी मेकॅनिकल ड्रम टाईप व एक्सप्रेस मशीन कंपोस्ट प्रकल्प असून यामध्ये 250 किलो प्रतिदिन खत निर्मिती करण्यात येते. तयार झालेले खत 5 रुपये प्रति किलो प्रमाणे विक्री करण्यात येत असून 2.5 लक्ष वार्षिक उत्पन्न प्राप्त होते. हॉटेल वेस्ट मधील कचऱ्याकरिता 2 टन क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प उभारला असून वीज निर्मिती करण्यात येते. तयार वीज घनकचरा प्रकल्प युनिट 1 चालवण्याकरिता वापरली जात असून वीज बिल 0 येते. तसेच संकलित होणाऱ्या 5 टन प्रतिदिन सुका कचरा प्रक्रियेकरिता कन्व्हेयर बेल्ट, बेलिंग मशीन आणि वर्गीकृत केलेला सुका कचरा साठवणुकीकरिता कंपार्टमेंट तयार करण्यात आलेले आहे. सुक्या कचऱ्याचे 11 प्रकारे वर्गीकरण करून विक्री करण्यात येते. यापासून प्रतिवर्ष 4.5 ते 5 लक्ष रुपये उत्पन्न मिळवले जाते. शहरामध्ये तयार झालेले सांडपाणी वाहून नेण्याकरिता अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टीम कार्यान्वित असून संकलित झालेल्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याकरिता MBBR टेक्नॉलॉजी आधारित 5 MLD व 3 MLD सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारले असून यामध्ये प्रतिदिन 6.4 MLD जमा होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येते. प्रक्रिया अंती 5.7 MLD रियुज्ड पाण्याची निर्मिती होत असून त्यापैकी 3 MLD पाणी शेतीसाठी वापरण्यात येते. शहरामध्ये 100% वैयक्तिक शौचालय असून जमा होणाऱ्या मैल्यावर प्रक्रिया करणे कामी टायगर बायोफिल्टर टेक्नॉलॉजी आधारित 2 FSTP प्रकल्प सुरू आहे. नगर परिषदेने तरुणांकरिता एक अद्ययावत वाचनालय सुरू केले असून यामध्ये MPSC व UPSCच्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याकरिता मोफत अभ्यासिका
सुरू केली आहे. शहरातून राष्ट्रीय महामार्ग गेला असल्याने नागरिकांच्या सुखसोयीकरिता अद्यावत सर्व सोयींनी युक्त शौचालय व बाथरूमची सोय केली आहे. माझी वसुंधरा अभियानांतर्गत नगर परिषदेने 45,000 वृक्ष लागवड केली आहे. 150 kWh ऑनग्रीड सोलर रूफटॉप सिस्टीम कारंजे बगीचा उभारले असून शहरातील गार्बेज पॉइंटचे दंडात्मक कार्यवाही व सुशोभीकरण माध्यमातून शहरातील कचरा पडणाऱ्या ठिकाणांचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. नाविन्यपूर्ण उपक्रमांबद्दल मलकापूर नगर परिषदेस नॅशनल वॉटर अर्बन अवॉर्ड, गार्बेज फ्री सिटी 3 स्टार रँकिंग, वॉटर प्लस महाऊर्जा विकास अभिकरण अवॉर्ड इत्यादी पारितोषिके प्राप्त झाली आहेत. मलकापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मलकापूर नगर परिषद नेहमीच कटिबद्ध राहील. धन्यवाद.